समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल पनवेल समालोचक समितीचे उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ सिद्धी करवले योगेश मडवी यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या पहिल्या सत्रामध्ये। पुन्हा एकदा स्वागत युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व क्रीडारसिकांचं देखील स्वागत। मॅच नंबर 5 तुम्ही मैदानावरती पाहणार अंतिम मॅच पहिल्या राऊंड मधली दोन बलाढ्य टीम, एका बाजूला संघ सेलारपाडा आणि दुसऱ्या बाजूला चिंचपाडा हे दोन संघ। शिवगर्जना क्रिकेट संघ सेलारपाडा आणि त्याला फाईट करेल चिंचपाडा संघ। साहिल 11 चिंचपाडा विरुद्ध शिवगर्जना शेलारपाडा ही संघ दोन मैदानावरती पाहायला मिळतात। दोन्ही संघाला शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। प्रेक्षकांना एक चांगलं मैदानावरती मॅच पाहायला मिळते। पहिल्या राऊंडची अंतिम लढत, त्यानंतर सेकंड राऊंडची लढत मैदानावरती भोनोली विरुद्ध भालबी ही लढत होणार आहे आणि त्यानंतर डाबलपाडा विरुद्ध विनिंग टीम। गेम स्टार्ट, लेट्स प्ले। पहिला बॉल स्क्रीनच्या समोर, फिल्डर आणि पहिला धक्का मैदानावरती शिवगर्जना शेलारपाडा टीमला। रुपयाचं प्राइज साईनाथ दादा म्हात्रे यांच्याकडून गोलंदाजाला असेल 1000चं प्राइज। पहिल्या बॉलवरती गोल्डन विकेट आपण पाहिली, अक्षय वारे बाद झाला। न्यू बॅट्समन मैदानावरती हरेश वारे मैदानावरती येतात इनेट क्रमांक 3, तिसऱ्या क्रमांकावरती। खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते। साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक 2024चं शानदार पर्व सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते। दरवर्षी तुम्ही डे फॉर्मॅट मॅच पाहिल्या, यावर्षी नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा। साईनाथ दादा मात्रे आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं SP ग्रुप चषकाच्या वतीने स्वागत। बॉल वाईट आहे, पंचांचा इशारा आला। पहिला बॉलवरती गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त केली गोलंदाज संचित मात्रे। बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉलवरती विकेट घेतली, त्यानंतर व्हाईट बॉल। पुन्हा एकदा ऑफ साइडला चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय। पंचांचा सिग्नल, 4 रन। चौकारा बरोबर टीमची टोटल सध्या वेगाने चालली पुढे। एकूण धावसंख्या 5। पहिला विकेट लवकर गेला शून्यावरती। पुन्हा एकदा स्क्रीनच्या समोर, यावेळेस मात्र फिल्डर आहे, सिंगल प्राप्त केली, डबलचा नकार दिला। एक सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 6 या धावसंख्येवरती। खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते। पहिल्या राऊंडची अंतिम लढत, 4 षटकांची ही लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात मॅचला। यावेळेस पुन्हा एकदा समोर खेळतात, फिल्डर आहे त्या ठिकाणी, सिंगल मिळाली।
सिंगच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती धावा आमचे स्कोर सांगतात 7 धावा. गडी बाद झाले. एक पहिला बॉलवरती विकेट पडली आणि त्यानंतर मॅच मध्ये कमबॅक झालं. एक चौकार आपण पाहिला. बॅट्समन सलामीवीर लवकर बाद झाले. हरेश वारेनं एक चौकार ठोकलाय. त्याच्या सोबतीनं आपण पाहतोय बॅट्समन नैनेश दाबणे. बॉल चांगला समोर खेळतायत बॅक टू द बॉलर, परंतु जोपर्यंत चेंडू फील्ड होईल लॉंग ऑन रिझन मध्ये तोपर्यंत सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 8. पहिलं षटक मार्गस्थ असताना 5 बॉल फेकलेत. त्यानंतर धावा आल्यात त्या 8. एक महत्वाची विकेट देखील प्राप्त केली. आता स्ट्रायकरवरती खेळाडू तुम्ही पाहणार नैनेश दाबणे जो सलामीवीर बॅट्समन मैदानावरती आहे. यावेळीचा बॉल चांगला फटका इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवरती चौकार. समाप्तीनंतर टोटल स्कोर आमचे स्कोर सांगतायत 12 रन्स 1 गडी बाद. धावफलकावरती 1 गडी बाद 12 रन्स तुम्ही पाहिल्यात. मॅच चांगली प्रेक्षकांना नक्की पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती मोनिश मात्रे. सेकंड ओव्हर तुम्ही पाहतात. पॉवर सर्कल पाबंदी संपल्यानंतर हे षटक फेकतोय. पहिला बॉल चांगला फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न केला. 2 धाबा तर कंप्लीट होतील आणि 2 धाब्यानं टीमची टोटल सध्या धावफलकावरती 14 या धावसंख्येवरती. खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 संघ एकमेका विरुद्ध खेळत आहेत. यावेळेस एक सिंगल आणि ते चांगला प्रयत्न होता. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती स्कोर आमचे स्कोरर सांगतात 15 धावा. पहिल्या राऊंडचा अंतिम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळतो. यानंतर सेकंड राऊंडच्या 2 मॅचेस होतील, परंतु 2 मॅचमध्ये जो संघ हाईस्ट टोटल नोंदवेल 2 मॅचेसमध्ये तो संघ ड्रॉच्या माध्यमातून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. तर तिसऱ्या राऊंडमध्ये नक्कीच तो संघ प्रवेश करेल. सेकंड राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये तर नक्कीच एक संघ जो असेल तो नक्कीच ब्राह्मण करवले संघ विरुद्ध खेळेल. ब्राह्मण करवले संघाला पहिल्या राऊंडमधून बाय मिळाली आहे. सेकंड राऊंडची लढत नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही पाहणार 2 संघांमध्ये बोहनोली विरुद्ध भाल बी ही लढत होणार आहे. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र इथे 2 धाबा कंप्लीट केल्या. अगदी वेगाने 2 धाबा पूर्ण करतायत. 2 धाब्याने टीमची टोटल आमचे स्कोर सांगतायत 17 धाबा. 17 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद झाला जो शून्यावरती पहिल्या बॉलवरती, मात्र त्यानंतर कमबॅक केलं. चांगली सुरुवात टीम सेलारपडा मैदानावरती खेळत असताना. शिवगर्जना सेलारपडा विरुद्ध तुम्ही पाहतायत. बॉल यावेळेस मिस टायमिंग विकेट मिळू शकते आणि धक्का लागलाय मैदानावरती. अजून एक शेलारपडा टीमला 17 या धावसंख्येवरती
दुसरा गडी बाद. दोन गडीबाद 17 ओव्हर नंबर तुम्ही पाहतेत मैदानावरती. दुसरं सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं मागडं षटक राहिलं आणि आता या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. 2 विकेट तर ऑलरेडी मैदानात बाहेर झालेत. बॉल आल्या आल्या मोठा तडाखा धमाका, परंतु क्षेत्ररक्षक होते, चांगली या ठिकाणी प्रयत्न केले परंतु बॉल सीमेरेखा बाहेर जातोय. पंचाचा सिग्नल 6 रन. बरोबर 23 या धावसंख्येवरती आल्या आल्या धमाका. तर डॉटची समाप्ती. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 टोटल्स पाहायला मिळते मैदानावरती. बॅटिंग करत असताना शिवगर्जना सेलरपाडा टीम. तो 2 षटक कंप्लीट झाली. 2 षटकामध्ये रन्स आपण पाहतो 23. 2 गडी बाद धावपळकावरती धावा लागलेत. शिवगर्जना टीम शेलारपाडा आणि त्याला फाईट करतोय साहिल 11 चिंचपाडा. ही लढत नेक्स्ट लढत बोनोली विरुद्ध भालबी लढत होणार आहे. दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करूया आपण टॉससाठी लगेच या ठिकाणी हवं. भालबी आणि बोनोली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी हवं, कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. तुमच्यासाठी हा पहिला कॉल असेल टॉस साठी. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सज्ज होतो. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम गवली. तिसरं षटक तो फेकेल. बघा टायमिंग सेट आहे, लक्ष असू द्या. फिल्डिंग करणारा संघ चिंचपाडा, कारण 4 षटक त्याच्यातनं 3 षटकांसाठी तुम्हाला केवळ 15 मिनिटाचं टायमिंग दिलं होतं. 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं फेकली नाही तर नक्कीच तुम्हाला एक फिल्डर सर्कलमध्ये लावावं लागेल. प्रथम गवली बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी आलाय. 2 षटकामध्ये 23 रन्स आल्यात. चिंचपाडा संघ जास्त वेळ घेता तुम्ही, प्लीज थोडं स्पीडअप करा. गोलंदाज सय्यार बॉलिंग ट्रॅक वरती. एक सिंगल मिळाली. डबलचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी पावर लागेल आणि आता रनआउट. बॅकअप होतं परंतु इथे लगे रनआउट झाल्यात. बॉल त्याने गॅदर केला आणि विकेट मैदानात बाहेर. रनआउट स्वरूपामध्ये अजून एक धक्का. 3रा मैदानावरती बॅटिंग करत असताना सेलारपाडा टीम. लागलेत. गडी बाद झाले 3 नवीन बॅट्समन मैदानावरती. प्रवीण दाबणे न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय. दुसऱ्या धाबेसाठी धाव घेतली ती परंतु रनआउट व्हावं लागलं. बॅट्समन रनआउट स्वरूपात बाद झाला आणि त्यानंतर आता नवीन बॅट्समन प्रवीण
दाभणे मैदानावरती येतो. स्ट्राईक एंडला फलंदाज गौरव दाभणे. धावसंख्या झाली ती धावपळकावरती 24, गडी बाद झाले 3. 24 धावा 3 गडी बाद. स्ट्राईक एंडवरती नवीन बॅट्समन प्रवीण दाभणे. पुन्हा एकदा विकेटची चान्स, परंतु फिल्डर थोडे दूर होते, परंतु एक सिंगल मिळाली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये फील्ड झाली. एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 25 या धावसंख्येवरती 25, लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3 मैदानावरती सुरू आहे. पण पाहिलं तर फक्त 2 बॉल फेकले ते ओव्हरमध्ये. अद्याप 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉलमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. कारण मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं पाली टीम समोर 46 टार्गेट ते डिफेन्स केलं. त्याच्या अगोदर 42 धाबा डिफेन्स केल्या आणि नक्कीच त्याच्या अगोदर 52 धाबा डिफेन्स झाल्या. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 38 धाबा चेस झाल्या. अनेक सारे मॅचेस तुम्ही पाहिले. आज हा चेंडू चांगला होता, परंतु इथे पाहावं लागेल रन्स नाहीये. डॉटची समाप्ती. चांगला कमबॅक केलाय खरं तर मॅच मध्ये. सुरुवातीला 2 षटकामध्ये 23 रन्स आलेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धाबा आलेत, म्हणजे 3 गडी बाद 25 धाबा टोटल लागली बॅटिंग करत असताना ती शिवगर्जना सेलरपाडा टीमची. साहिल 11 चिंचपाडा विरुद्ध शिवगर्जना सेलारपाडा ही लढत प्रेक्षक वर्ग या ठिकाणी पाहतेत. रात्रीचे ठीक 12 वाजून 22 मिनिटं झाली आहेत. बॉल तर चांगला हवे ते, परंतु शॉट एक्स्ट्रा कबच्या डोक्यावरनं चालला. एक्स्ट्रा कबच्या दिशेनं एकच सिंगल मिळेल आणि सिंगलनं टीमची टोटल 26 या धावसंख्येवरती. टीम टोटल धावपळकावरती 26, लॉस ऑफ 3 विकेट. 3 खेळाडू बाद झालेत. आता स्ट्राईक एंडवरती खेळाडू प्रवीण दाभणे आक्रमक खेळाडू आहेत. त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत टीमला, कारण या मॅच मध्ये एक चांगली टोटल जर उभारायची असेल तर आता नक्कीच प्रवीण दाभणेला देखील एक आक्रमक खेळ मैदानावरती साकार करावा लागेल. 30 षटक पुन्हा एकदा. बॉल तर चांगल्या समोर घेतात. बॅक टू द बॉलर ऑन साइड मध्ये अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 27. सिंगल डबलच्या माध्यमातून टीम वाटचाल करते ती सध्या तरी 27 या धावसंख्येकडे. 7 बॉल शिल्लक राहिलेत आणि 7 बॉल मध्ये जास्तीत जास्त धाबा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल शिवगर्जना सेलरपाडा टीम कडून. बॉलिंग ट्रॅकवरती जे षटक फेकलं जातं 3रं तुम्ही पाहतायत प्रथमच्या माध्यमातून. प्रथम गवई या षटकामध्ये त्यानं कमबॅक केलंय. खरं तर बॉल फेकलेत 5 धावा दिलेत त्यानं. अवघ्या 4 विकेट त्याला मिळाली नाही, परंतु एक रनआउट विकेट होती त्याच्या ओव्हरमध्ये. फक्त 4च धाबा त्याने खर्च केल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा अंतिम बॉल स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट आणि ओव्हर नंबर 3 समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकावरती 27, लॉस ऑफ 3 विकेट. 3 षटकांचा खेळ समाप्त. खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये 9.00 ही सरासरी गाठत असताना रन झाल्यात त्या केवळ 27 आणि शेवटचं अंतिम षटक. चला सेकंड राऊंडची मॅच असेल 2 टीम मध्ये. एका बाजूला बोनोली टीम कॅप्टन इन्व्हाइट करेल, दुसऱ्या बाजूला बाल बी संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करेल की आपण टॉस साठी यावं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करणार आहोत, ही गोष्ट लक्षात असू. सेकंड राऊंडचे 2 मॅच तुम्हाला पाहायला मिळतील, पण जो संघाचा टोटल हाईस्ट असेल त्या संघाला सेकंड बाय दिली जाईल. एक धाव घेण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. रनआउट पद्धतीने खेळाडू बाद झालाय.
आणि नक्कीच शेवटचं अंतिम षटक आहे. प्रवीण बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानावरती हरेश आलाय. हरेश दाबणे न्यू बॅट्समन इन एट क्रमांक 6 6व्या क्रमांकावरती. स्ट्रायकरला तुम्ही गौरवला पाहणार ज्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहे टीमला, कारण शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉलमध्ये आक्रमक खेळ त्याला तर करावा लागेल. धावा फलकावरती केवळ 27 लागलेत. 2 ओव्हरमध्ये 23 होत्या, त्यानंतर तिसरा ओव्हर केवळ 4 धाबेचं आलं. चांगला बॉल कमबॅक केलं या ओव्हरमध्ये देखील. तिसरं षटक. दोन्ही पंच डिस्कस करतील. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण हा डिसिजन पंचांकडे. आउट बॅट्समॅन. टीम टोटल 27. येतो इडेट क्रमांक 7 7व्या क्रमांकावरती. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं शानदार पर्व. खूप चांगली स्पर्धा. एकूण 4 रात्र चालणारी क्रिकेटचा महासंग्राम मैदानावरती सुरू झालाय. पहिली रात्र आणि पहिल्या राऊंडचा अंतिम मॅच मैदानावरती. चांगला बॉल फडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. शेवटचं डेट ओव्हर मात्र या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. शेवटचा ओव्हर आपण पाहतो. 27 5 गडी बाद टीमची टोटल मैदानावरती लागली. बॉल चांगला फटका फसलाय. बॉल हवेत परंतु झेल ड्रॉप. सेकंड रन साठी धावलेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता तिसरी धाव कंप्लीट. काय चाललंय मैदानावरती हे कळू शकत नाहीये. 1 शॉट फक्त 2 रन्स मिळतील. आता ऑलरेडी 1 झेल होता, सोपा झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर रन्स मिळाल्या. सिंगल डबल आणि तिसरी, परंतु 1 शॉट आली त्याच्यामध्ये. धावा फलकावरती 29. 29 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. अंतिम षटक प्रगतीवरती असताना कौतुक करेल जे शेवटचं अंतिम षटक फेकतो मैदानावरती हर्षद तरे, ज्याने चांगले षटक फेकले. खरं तर या बॉलवरती देखील विकेट मिळू शकली असती. आतापर्यंत तर त्यानं 2च धाबा फक्त आता खर्च केल्यात. 1 विकेट 1 रनआउटची विकेट अशा 2 विकेट या ओव्हरमध्ये प्राप्त झाल्यात आणि शेवटच्या षटकातील शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. चला दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल आपण नेक्स्ट मॅच साठी. या सेकंड राऊंडची लढत बोनली आणि भालबी या 2 कॅप्टन मध्ये असेल. तर दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यावं. क्लिंग बोल्ड धक्का लागतो. अजून एक मागच्या बॉलवरती जर झेल टिपला असतं तर आतापर्यंत 5 बॉलमध्ये एकही धाव न देता विकेट अजून प्राप्त झाली असती. परंतु आता 5 चेंडू 2 धावा 2 विकेट.
शेवटच्या षटकातील शेवटचा अंतिम बॉल. हर्षल आलाय मैदानावरती, परंतु इथे एक सिंगल मिळाली. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावा फलकावरती 31 धावा लागलेत आणि आता 32 धावेचं टार्गेट मैदानावरती चिंचपाडा टीम समोर असेल. आदरणीय नितीन बबन म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल भालबी आणि बोहनोली या दोन संघांमध्ये. थँक्यू सो मच. यापुढील सामना असेल बोहनोली आणि भालबी या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलाय तो म्हणजेच बोहनोली या संघाने आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. सामना असेल 4 षटकांचा. यापुढील दोन्ही सामने हे 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इन ॲक्शन मध्ये आहे साहिल 11 चिंचपाडा आणि चिंचपाडा या संघाला सुवर्ण संधी येते. साईनाथ म्हात्रे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी एकूण पारितोषिक आहे 1000 रुपयांचं. 32 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. 4 षटकांमध्ये 8.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. हा सामना जिंकण्यासाठी साहिल 11 चिंचपाडा या संघाला. प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे. हर्षद आणि शेखर ही जोडी आपण पाहतोय दाखल होते. साहिल 11 चिंचपाडा या संघाची आघाडीची सलामीची ही जोडी. साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. डे नाईट फॉर्मॅट आहे. आजची ही पहिली रात्र आहे आणि यानंतर 4 सामने बाकी आहेत. त्यामुळे विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती आहे सामना आपण सुरू करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती येते. गोलंदाज नैनेश दाभणे येत आहेत. या पहिल्या षटकामध्ये 24 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये चिंचपाडा या संघासमोर स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद तरे त्याला साथ देतोय. शेखर भोईर. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा.
पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं, प्रचंड वेग देखील आपण पाहिलं या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. 32 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये साहिल 11 चिंचपाडा या संघाला. राईट मोर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा नैनेश दाबणे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर येतोय हा वाईड बॉल आणि या अवांतर धावेने श्री गणेश झाली आहे. बॅटिंग करणारे साहिल 11 चिंचपाडा या संघाची धावसंख्या आहे बिनबाधक. नैनेश प्रचंड वेग आहे, लाऊड अपील हाईट फॅक्टर सांगतायत पंच आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे, चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय, परंतु प्रकाश झोतामध्ये धावा बनवणं कठीण जातं प्रत्येक संघाला. आज आपण पाहिलंय 40 धावा देखील एक फायटिंग टोटल या स्पर्धेमध्ये नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलंय. या सामन्यामध्ये 32 धावा डिफेंड करायच्या आहेत शेलारपाडा या संघाला या सामन्यामध्ये आणि चांगली गोलंदाजी होते नैनेश कडून. हाफ ट्रॅकर आहे, मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतो, झेलची शक्यता असेल. 3 खेळाडू आले होते, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे साहिल 11 चिंचपाडा या संघाने या सामन्यामध्ये. हर्षद तरे आणि शेखर भोईर ही जोडी आहे. चांगली गोलंदाजी होते, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, भेदक मारा करतोय हा गोलंदाज नैनेश. राईट मोर द विकेट. फुल टॉस चेंडू आहे, पुन्हा एकदा लाऊड अपील आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. स्ट्रॉंग अपील केली होती LBW ची आणि अपील फेटाळली आहे पंचांनी. रतन मानेरकर सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम पालेगाव अंबरनाथ. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगचे पंच मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव. धावसंख्या आहे 4. हाफ ट्रॅकर आहे, क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते नैनेशच्या माध्यमातून, कारण की नैनेशला माहिती आहे फक्त 32 धावा डिफेंड करायच्या आहेत. त्यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल या P1च्या षटकामध्ये, कारण की या षटकामध्ये फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे नक्कीच ॲडव्हान्टेज असतो बॅट्समनला, परंतु फायदा घेतलाय गोलंदाज नैनेशने या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येथे हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे साहिल 11 चिंचपाडा या संघाची बिनबाद 4. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, विनंती असेल शेलारपाडा या संघाला. नवीन गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. हर्षल येतोय, हर्षल दाभणे येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. 18 चेंडू आणि बनवायचे धावा 28
या सामन्यामध्ये साहिल 11 चिंचपाड या संघाला. या पुढील सामना बोहनोली आणि भालबी या दोन संघांमध्ये आहे. टॉस जिंकलाय बोहनोली या संघाने. आपला निर्णय आपण कळवायचा आहे. योगेश पाटील साहेबांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. या पुढील बोहनोली गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येतोय हर्षल दाभणे. यावीस फटका चांगलाय, हुक केलाय. क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. थँक यू सो मच. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय हर्षल दाभणेचं. हर्षद तरेने षटकार लगावलाय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज हर्षद तरे. धावसंख्या आहे 10, जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. 1 ते 2 मोठे फटके, समीकरण सोपं होईल चिंचपाड या टीम समोर. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. चिंचपाड गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. सो मच. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि जर तिसरा षटकार आला तर आदरणीय साईनाथ दादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल हर्षद तरेसाठी. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 16 आणि आता मात्र रणबॉल इक्वेशन आहे कारण की 16 चेंडू शिल्लक आणि 16 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज या मॅच मध्ये साहिल 11 चिंचपाडा या संघाला. आणि जर या चेंडूवरती षटकार आला तर साईनाथ दादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. बॅटची कडा आहे, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट केलंय आणि बॅकअप साठी स्वतः गोलंदाज हर्षल येतोय. तोपर्यंत मिळटेकची की सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 17, जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. गुरु आणि शिष्यामध्ये चर्चा सुरू आहे. योगेश मडवी यांचे शिष्य सोनू भांगर बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतायत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते 1च धाव चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18, 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं 1 ते 2 मोठे फटके आले तर समीकरण सोपं होईल आणि ते समीकरण सोपं झालंय. जय श्रीराम स्पोर्ट्स बोहनोली या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. या पुढीलच्या सामन्यामध्ये 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस चांगला चेंडू आहे, आलाय हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय. साहिल 11 चिंचपाडा या संघासमोर प्रचंड मेहनत साईनाथ पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी गेली कित्येक वर्षे ही स्पर्धा आपण डे फॉर्मॅट मध्ये पाहिली, परंतु या वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न साईनाथ दादा पाटील
हुक करण्याचा प्रयत्न केला होता, अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं, शॉट ऑफ गुडलेनचा वापर केला होता आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे साहिल 11 चिंचपाडा या संघाला. शेलारपाडा संघाला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आपण. सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सचिन लिहे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. 12 चेंडू आणि बनवायच्या धावा 14. या सामन्यामध्ये साहिल 11 चिंचपाडा या संघाला संचित म्हात्रे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. साहिल 11 चिंचपाडा. नवीन गोलंदाज गौरव दाभणे येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक इनला फलंदाज शेखर भोईर. 18 धावांची पार्टनरशिप बनवली शेखर आणि हर्षदने या सामन्यामध्ये. गोलंदाज गौरव. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 20. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे चिंचपाडा संघाने. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. शेखर भोईर आणि हर्षद तरेमध्ये खूप चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. संत आणि सावध सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा बनवल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात बॅक टू बॅक 2 षटकारांनी केली. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. 10 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल चिंचपाडा या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल शेलारपाडा या संघासाठी. हाफ ट्रॅकर आहे. बॅकपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाहीये. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 21. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. जमेची बाजू कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये आतापर्यंत. साहिल 11 चिंचपाडा या संघाचा ही जमेची बाजू आहे चिंचपाडा या टीमसाठी, कारण की सलामीची ही विस्फोटक जोडी मैदानावरती आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 22. 22 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची गरज. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. इथून जर डॉट बॉलचं सातत्य ठेवलं, विकेट टेकिंग गोलंदाजी केली तर या मॅच मध्ये शेलारपाडा संघ कमबॅक करेल. यावेळेस फटका चांगले लॉफ्टेड हिट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी. 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे चिंचपाडा संघाने. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 24. 8 चेंडू शिल्लक. 8 धावांची गरज आहे चिंचपाडा संघाला. रन बॉल इक्वेशन.
8 चेंडू आणि 8 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज हर्षद तरे. यावेळी फटका चांगला आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे मायटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. दोन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक. फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल शेलारपाडा संघाला. फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. फिल्डिंग लावून घ्या कारण की एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना विनंती असेल 6 चेंडू आणि 1 धाव बनवायची आहे साहिल 11 चिंचपाडा या संघाला. एका धावेची गरज आहे. सामना स्पीडअप करा विनंती असेल पंचांना. क्लीन बोल्ड या सामन्यामध्ये ट्विस्ट आणि फलंदाज झाले बाद. लागतोय हा पहिला धक्का. 31 या धावसंख्येवरती फलंदाज हर्षद तरे. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय अमोल भंडारी येत आहेत नवीन फलंदाज. ऑन साइडला गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे साहिल 11 चिंचपाडा संघाने. अभिनंदन चिंचपाडा संघाचं. हार्ड लक शिलारपाडा संघाचं. आणि यापुढील सामने हे 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बोनोली आणि भालबी या 2 संघांमध्ये सामना असेल आणि यापुढील सामने हे 3 षटकांचे